जामनेर येथील प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय संस्थेचे चेअरमन राजकुमार कावडिया यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली असून राजकुमार कावडिया यांनी विषप्राशन केल्यानंतर त्यांनी तातडीने जळगावमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून जामनेरमधील पळासखेडे बुद्रुक शिवारात प्रकाश जैन व संस्थेचे आयुर्वेदिक फिजिओथेरपी व होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाची काही महिन्यापूर्वीची परवानगी रद्द करण्यात आली होती। संस्थेच्या वैद्यकीय इमारती पाडण्याचेही आदेश काढण्यात आले होते। संस्थेवर कारवाई होत असताना संस्थेचे चेअरमन राजकुमार कावडिया यांनी विषप्राशन करून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे। आत्महत्येचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट असून या संदर्भात नातेवाईकांनी हृदयविकारामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती माध्यमांना दिली आहे। मात्र डॉक्टरांनी या संदर्भात म्हटले आहे की त्यांनी यावेळी विषप्राशन केले होते। या संदर्भातला अधिक तपास MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी करत असून या संदर्भात डॉक्टर प्रशांत बोरोले नातेवाईक व MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी आज दिनांक 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 5 वाजता माहिती दिली। फादर इन लॉ राजकुमारजी कावडिया आज सकाळी एक्सपायर झाले। सिव्हिअर स्ट्रोक होता असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। काल रात्रीपासून ते थोडे अस्वस्थ होते। कसला स्ट्रोक होता? कसला स्ट्रोक? हार्ट अटॅकचाच म्हणताय। त्याला कुठे हार्ट अटॅक आलेला होता? मला अटॅक नाही, अस्वस्थ होते। सकाळी मी पिक केलं, त्यांना दवाखान्यात घेऊन आलो। डॉक्टर म्हणे सिव्हिअर स्ट्रोक आहे। झाल्यावर थोड्या वेळात ते एक्सपायर झाले। कुठून पिकअप केलं आपण? आम्ही राहतो शिरसोली रोड श्री लेक प्राईड वर, त्याच्या बाहेर परिसर आहे मेहरून तलाव। सकाळी वॉकला गेले होते ते। आमचे डॉक्टर काका आहेत, डॉक्टर बसे, त्यांचा फोन आला की पप्पांना बघा कुठे गेले ते। फोनवर बोलणं झालं होतं, आय थिंक बरं वाटत नाही त्यांना तब्येत, बघा कुठे ते खाली। रोज जाता त्या शेड्यूल प्रमाणे तिकडे गेले होते, तिथेच भेटले। तरी होता म्हणे, घाम पण आला होता, थोडस वाटलं अनइझी। तिथं सकाळी 5:30, 6, 7:30 वाजले असतील। तिथून ऑर्किड हॉस्पिटलला घेऊन आले। राजकुमार कावडिया म्हणून पेशंट आले सकाळी, अंदाजे 6:30च्या आसपास आले। तेव्हा त्यांनी विष घेतलं असं म्हणून आले। सगळं चेकअप केलं तेव्हा इरिटेबल होते आणि विष घेतलं पण मी कोणाला काही सांगणार नाही असे बोलले। डॉक्टर पोटे आले होते त्यावेळेस, त्यांनी त्यांना ICUला ॲडमिट केलं, नंतर ट्रीटमेंट चालू केली। त्याच्यानंतर त्यांचं BP आणि हे सगळं कमी होतं। थोड्या वेळानंतर त्यांचं श्वासोच्छ्वास घ्यायला त्रास व्हायला लागला। नंतर त्यांना व्हेंटिलेटर आणि हे ते सगळं लावलं, CPR ते सगळं जवळपास दिलं। जवळपास 1-1.5 तास ते 2 तासापर्यंत प्रयत्न केले आणि 8:57च्या आसपास जवळपास हृदय प्रक्रिया बंद पडली। एवढे 1.5 तास प्रयत्न करूनही पेशंट काही सर्वाईव्ह होऊ नाही शकले। मोस्टली विष बाधा घेतल्याची शक्यता वाटते, पण जे काही आहे ते सगळं पोस्टमॉर्टम झाल्यावरतीच क्लिअर होईल। कुठला पेशंट होता, काय नाव होतं त्याचं? राजकुमार कावडिया म्हणून आले होते, अंदाजे वय 57 वर्ष असावं। कुठला पेशंट? इथं तर जळगाव म्हणून सांगितलं आम्हाला, कारण आले तेव्हा एकदम गडबडमध्येच होते, कारण जे लोक होते ते पण भांबवलेले होते, कारण पूर्ण माहिती तर आम्हाला मिळाली नाही। ज्यावेळेस पेशंट आलं होतं ते काय बोलत होते, काय बडबड करत होते? मग मी विष घेतलेलं आहे आणि कोणतं घेतलं तुम्हाला कळणार नाही, कारण मी सगळी YouTubeवरती माहिती घेऊन घेतलेलं आहे, पण ते त्यांच्यावर भरोसा करतात कारण ते विषाच्या किंवा औषधाच्या याच्या खाली होते। ऑर्किड हॉस्पिटल येथून पोलीस स्टेशन येथे MLC प्राप्त झालेली आहे। त्याबाबत आम्ही स्वतः जाऊन तेथे खात्री केलेली आहे। तर त्या ठिकाणी त्यांनी पॉयझन घेऊन त्यांचा डेथ झालेली आहे। सर, मृतदेहाच्या खिशात किंवा कुठे काही चिठ्ठी नोकरी वगैरे काही सापडलं असं काही एक मिळून आलेलं नाही आणि त्या तपास चालू आहे। कुटुंबियांचं काही म्हणणं? कुटुंबियांकडे चौकशी केलेली आहे, त्यांनी याबाबत अशी कोणतीही तक्रार केलेली नाही। सर, कुटुंबियांचं असं म्हणणं आहे की त्यांना छातीत दुखून आलं, त्यानंतर अस्वस्थ वाटल्यानंतर रुग्णालयात दाखल केलं, पण तुम्ही म्हणताय की त्यांनी पॉयझन घेतलेलं होतं, नेमकी वस्तुस्थिती काय आहे? आम्ही तेथील उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोललेलो आहोत, त्यांनी तसे आम्हाला माहिती दिलेली आहे, त्याप्रमाणे मी आपल्याला सांगितलेलं आहे। सर, त्यांनी विष काय घेतलं त्या संदर्भात काही चौकशी करण्यात आली का प्रायमरी?
त्याची आता चौकशी सुरू आहे.